भावपूर्ण श्रद्धांजली. नवापूरच्या विकासाचा आधारवड कोसळला. लोकनेते सुरूपसिंग नाईक यांचे निधन. नवापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग अनेक दशके नेतृत्व करणारे आदिवासी जनतेचे ज्येष्ठ लोकनेते व माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग हिऱ्या नाईक यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ नवापूरच नव्हे तर संपूर्ण खानदेशातील राजकारणाने एक उत्तुंग नेतृत्व गमावले असून गोरगरीब जनतेचा हक्काचा आधारवड कोसळला आहे. सन 1978 पासून सलग 3 दशकांहून अधिक काळ नवापूरच्या मातीशी एकनिष्ठ राहत त्यांनी या भागाच्या विकासाचा भक्कम पाया घातला. खासदार, आमदार, मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर सर्वसामान्यांचे दादा म्हणून त्यांनी जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले होते. सन 2009 मध्ये राजकीय समीकरणे बदलली तरी जनतेच्या मनातील त्यांचे स्थान कधीही ढळले नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि निस्वार्थ जनसेवेचा वारसा त्यांनी पुढील पिढ्यांसाठी ठेवला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी बुलंद आवाज उठवणारे हे नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. नवापूरच्या डोंगरदऱ्यात घुमणारा आदिवासींचा बुलंद आवाज थांबल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने एका झंझावाती राजकीय पर्वाचा अंत झाला असून जनसेवेचा एक आदर्श दीपस्तंभ आपल्यातून निघून गेला आहे. आदरणीय सुरूपसिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रेरणास्थान आणि या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय सुरूपसिंग नाईक साहेब यांचं आज दिनांक 24 रोजी सकाळी 10 वाजता नवापूर येथे दवाखान्यात उपचारादरम्यान 10 वाजता निधन झालेले आहे. नाईक साहेब गेल्यामुळे आमचे गावाची तालुक्याची काय सर्व महाराष्ट्रात पोकळी निर्माण झालेली आहे. माननीय नाईक साहेब हे पहिल्याने 2 टर्म खासदार होते. त्याच्यानंतर 1980 पासून आमदार झाले, मिनिस्टर झाले. मिनिस्टर जवळजवळ 35 वर्ष मिनिस्टर राहिले. परंतु त्यांनी कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठला विरोधक असो भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वांचे कामं असं स्वतः आपलाच माणूस आहे असं म्हणून करत राहिले आहेत. आज ते गेल्याने राज्याची पोकळी म्हणजे नाईक साहेबांचे गेल्याने आमचे आता फार दुःख झालेलं आहे. आम्ही महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नाशिक आणि सर्व्हिसकडे नाईक साहेबांचं वर्चस्व होतं. सर्व जिल्ह्याचे राज्याचे नेते माननीय नाईक साहेबांना आपले नेते मानत होते. त्यांना आदराने मान सन्मानाने हे त्यांना मान देत होते. आज ते आपल्यातून आमच्यातून निघून गेले आहेत. ते आपली पोकळी फार मोठी निर्माण झालेली आहे. तरी मी सर्वांना सांगतो की उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांचं अंत्यविधी, त्यांचं कायमस्वरूपी फॉर्म जे शेत होते मंदिराचं शेत म्हणून होते तिथंच अंत्यविधी होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्यांना शोक श्रद्धांजली अर्पण करावी असं मी सर्वांना विनंती करतो.